मुंबई महापालिकेच्या रणांगणात टीकेचे बाण सोडले जात आहेत। मुंबईत जन्माला येऊन म्हातारे व्हायला आले तरी अजून मुंबईचा विकास करू शकले नाही असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। नागपुरात तरी पोहे विथ देवा भाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते। सकाळी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला। देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री मुंबई बाहेरचे असल्याने मुंबईतल्या समस्या आहेत तरी काय अशी त्यांना माहित नाही अशी टीका राज ठाकरेंनी केलेली होती या संयुक्त मुलाखतीमध्ये आणि यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास। इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोड शेडिंगशी। आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला। तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याची टीका पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली। ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत झाली। संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली। यावेळी बोलताना राज आणि उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। मात्र विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली। त्यांच्या या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। असत्य असत्य असत्य, जोवर सूर्य चंद्र तारे आहेत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा विषयच नाही। आणि विषय असेल तर ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो शुभा राऊळ ते संतोष धुरी असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेल काल यांना सोडून चालले, त्यांच्या बरोबरची लोक यांच्या या मतांवर आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत। मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही। या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं? कोणी तोडू शकत नाही, त्यांनाही माहिती आहे। पण विकासावर बोलता येत नाही, सांगण्यासारखं 25 वर्षात काही नाही, म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत। आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा, म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही, फुकटचे सल्लेही देऊ नयेत तरी सल्ला देतो, आपला स्क्रिप्ट रायटर बदला। महाराष्ट्रातल्या ना मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे।